तर दिल्लीतून अशोक चव्हाण बोलतायत, थेट जाऊयात। योगायोग म्हणावं लागेल, तसं काय ठरवलं नव्हतं, पण योगायोग म्हणावं लागेल की भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि मला आनंद आहे की ज्या पक्षात मी आहे त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षांच्या बरोबरीने मला त्या ठिकाणी आज शपथ घेण्याची संधी मिळाली। कारण की संधी सर्वच महत्त्वाचे मेंबर्स आहेत, पण एका ज्या पक्षात मी आहे त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या झाल्यानंतर मी शपथ घेतली आहे। हा एक विलक्षण योगायोग आहे असं म्हणावं लागेल। साहेब, तुम्ही जेव्हा शपथविधीला येत होते तेव्हा काही प्रश्न उपस्थित झाले सांगली आणि भिवंडीच्या जागेवरून, त्याबद्दल काय सांगाल? असं आहे की मला एवढंच सांगायचं आहे की हे निष्कारण किंवा विनाकारण काही बातम्या अशा काही प्रसारमाध्यमांमध्ये दाखवल्या गेल्या की ज्याच्याशी माझा दुरान्वयी संबंध असल्याचं कारण नाही। काँग्रेसची यादी आणि भाजपच्या सदस्याचा संबंध असं कधी होऊ शकत नाही। ते काय करतात मला माहीत नाही, पण माझा काही संबंध त्या यादीशी कुठेही दुरान्वयी नाही आहे। आणि माझं म्हणणं एवढंच आहे की त्यांचं अपयश झाकण्याकरता किंबहुना काँग्रेसच्या हायकमांडजवळ काहीतरी सांगण्याकरता असावं म्हणून अशा प्रकारचे आरोप हे करण्याचा प्रयत्न आहे। बस एवढंच सांगायचं, याच्यापेक्षा मला अधिक या विषयावर काय बोलायचं नाही। भिवंडीची जागा आणि सांगलीची जागा चर्चेदरम्यान अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला दिली असं थेट अजिबात नाही, खोटं आहे की दाखवावं कुठेतरी, कुठलं इतिवृत्त दाखवावी, कुठली माहिती दाखवावी असं कधीही म्हणणार नाही। जी सांगलीची जागा परंपरेने स्वर्गीय वसंतदादा पाटलांच्या नावाने ओळखली जाते आणि जी भिवंडीची जागा नेहमी काँग्रेस जिंकत आलेला आहे, अशा महत्त्वाच्या जागा सोडण्याबाबत मी काँग्रेसमध्ये असताना असा तरी मी निर्णय घेऊ शकत नाही किंवा घेणार नाही, किंवा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये माझा रोल मर्यादित असतो। शेवटी अंतिम कोण करतं? प्रदेशचे अध्यक्षच प्रस्ताव तयार करतात ना। सर, तुम्ही काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यानंतर अनेक काँग्रेसचे नेते भाजपात येतील अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत, पण असं असतानाच शिवसेनेच्या शिंदे गटाची एक बैठक झाली, त्यामध्ये एकनाथ शिंदेने आमदारांना आश्वस्त केलं की काँग्रेसमधला एक मोठा नेता राज्याचा लवकरच आपल्या शिवसेनेत येणार आहे, काही आमदार पण आपल्या संपर्कात आहेत। नाही, मी सुरुवातीला स्पष्ट केलं की मी ज्यावेळेस भाजपामध्ये प्रवेश केला तो माझा व्यक्तिगत निर्णय होता। इतर कोणी करावं न करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण आपण पहा लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर देशामध्ये भाजपची सत्ता 100% येणार आहेत आणि त्यानंतर आपण पाहाल की भाजपमध्ये येण्याची कशा पद्धतीने चढाओढ सुरू होईल हे आपल्यानंतर पाहायला मिळेल।